मित्रांनो, आपल्या देशात आणि परंपरेत माणसाचा देव व्हायला वेळ लागत नाही। ऐतिहासिक थोर पुरुषांचा सोडा, एखाद्या चांगल्या माणसाला सुद्धा देव माणूस म्हणण्याची आपली रीत आहे। महापुरुषांसारखे कार्य जेव्हा आपण करू शकत नाही, तेव्हा काही लोक त्यांना सरळ देव बनवतात। यातून इतिहासाचा विपर्यास घडून येतो। अशाच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा सुद्धा आम्ही विपर्यास केलेला आहे। कसा तो या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। छत्रपती शिवाजी महाराजांवर मनापासून प्रेम करणाऱ्या कितीतरी मोठ्या जनसमुदायात शिवाजी महाराज हे परमेश्वराचाच अवतार होते अशी समजूत आहे। कुणी त्यांना शिवाचा अवतार म्हणवतात, तर कुणी विष्णूचा। कुणी एखादा थोर पुरुष असला, त्याने लोकहिताची काही कार्य केली की त्याला आपण देव मानतो। हा जसा देव भोळेपणा असतो आणि आहे, तसा काही सिद्ध साधकपणाही असतो। छत्रपती शिवरायांना समकालीनांनी अवतार मानला होता की नाही ठाऊक नाही, परंतु त्यांच्या अंगी काही अलौकिक सामर्थ्य, चमत्कारिक सामर्थ्य इत्यादी लादलं होतं असं दिसतं। शिवाजी महाराजांना पक्षासारखं उडता येतं, ते शाहिस्ताखानासमोर भिंतीतून प्रगटले, त्यांना अदृश्य होण्याचं सामर्थ्य लाभलं होतं अशी वर्णनं आढळतात। ही सारी वर्णनं खोटी आहेत, यात काहीच वाद नाही। त्या काळी या अफवांचा शिवाजी महाराजांना निष्ठा मिळवायला आणि यश संपादन करायला उपयोगही झाला असेल, पण अडाणीपणा आणि इतिहास यात खूप मोठा फरक आहे। शिवाजी महाराज माणूस होते, थोर माणूस होते, हुशार व दूरदृष्टीचे होते। ते शूर लढवय्या आणि कुशल संघटक होते, पण ते माणूस होते, देव नव्हते आणि अवतारही नव्हते। शिवरायांचा देव केला म्हणजे काय होतं? देव केला की मग शिवाजी महाराजांसारखं वागण्याची आपणावर जबाबदारी राहत नाही। शिवाजी महाराजांसारखं वागा, रयतेला सतावू नका, बलात्कार करणाऱ्यांना पाठीशी घालू नका, रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका, स्वतःच्या धर्मावर श्रद्धा ठेवा, पण परधर्माचा द्वेष करायला शिकवू नका असं सांगितलं तर सरळ उत्तर येतं, ते शिवाजी महाराज कुठे, आपण कुठे? ते देवाचा अवतार आणि आपण माणूस। आपल्याला ते कसं जमणार? आपण आपलं असंच वागायचं। देव असल्यामुळे वर्षातून एकदा शिवाजी महाराज की जय म्हणायचं, जयंती करायची, वर्गणी गोळा करायची, थोडी खर्चायची, थोडी खायची, जमलं तर थोडी खर्चायची आणि जास्त खायची, कपाळाला अष्टगंध लावायचा, गुलाल उधळायचा की काम झालं। शिवभक्त म्हणून घ्यायला आपण रिकामे झालो। शिवाजी महाराजांसारखं वागायची आपल्यावर जबाबदारी नाही। शिवाजी महाराजांनी रयतेला मदत केली, आता त्यांच्या भोंदू भक्तांनी रयतेला भीती घालायला त्यांचाच उपयोग करायचा। दारूच्या अड्ड्यावर, मटक्याच्या गाडीवर, बेकायदा वाहतूक करणाऱ्या मोटारींवर छत्रपती शिवरायांचा झेंडा आणि फोटो लावायचा आणि काळे धंदे चालवायचे। हा शिवाजी महाराजांचा गैरवापर आहे। शिवाजी महाराज नीट समजून घेऊन हे थांबवले पाहिजे। भोळ्या भाबड्या शिवभक्त रयतेमध्ये आणि अर्धवट शिकलेल्यांमध्ये सुद्धा शिवाजी महाराजांच्या यशाचं एक कारण पुन्हा पुन्हा सांगून रुजवलं गेलेलं आहे। ते म्हणजे शिवाजी महाराजांना भवानी माता प्रसन्न झाली होती, म्हणून शिवाजी महाराज यशस्वी झाले। शिवाजी महाराजांनी वापरलेली तलवार पोर्तुगालमध्ये तयार झाली होती, हे आता संशोधकांनी दाखवून दिले आहे। पोर्तुगालमध्ये धातूपासून तलवारी तयार करण्याचे शास्त्र आपल्यापेक्षा तेव्हा प्रगत होते। पोर्तुगीजांबरोबर गोव्यात ही तलवार आली, तिथून ती सावंताकडे गेली व तिथून शिवाजी महाराजांकडे आली, हा खरा इतिहास आहे। या तलवारीशी भवानी मातेचा काहीही संबंध नाही। साताऱ्यात एक म्युझियम आहे, त्यात एक तलवार आहे। ही तलवार शिवाजी महाराज वापरीत असे सांगितले जाते। तीच भवानी तलवार आहे की नाही यासंबंधी मात्र वाद आहे, परंतु साताऱ्याच्या म्युझियममधील या तलवारीवर पोर्तुगीज भाषेतील अक्षरे आहेत। आजही ती कुणालाही पाहता येतील। लोकांचा अडाणीपणा, लोकांची श्रद्धा हेच आपले भांडवल करून लग्गा साधू पाहणारे लोकांना सत्य समजून देण्यास तयार नसतात। सारखे सारखे सकाळ संध्याकाळ जय शिवाजी जय भवानी म्हटल्याने शिवाजी समजत नाही, भवानी माता कळत नाही।